श्री स्वामी समर्थ. श्वेता झूम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एडी स्टोन नथ, जी की हिरकणी नथ म्हणून देखील ओळखली जाते. तर त्यासाठी आपण इथे यूज करणार आहोत रेड कलरचा हा जो काही स्टोन आहे तो, त्यानंतर हा जो ग्रीन कलरचा आपला स्टोन आहे तो यूज करणार आहोत आणि एडी स्टोन बॉल यूज करणार आहोत. त्यानंतर हे जे काही घुंगरं आहेत ते यूज करणार आहोत. तर चला आता मी इथे काय करणार आहे, बेस तार घेणार आहे. त्यानंतर बेस तार घेणार आहे. तर चला इथे बेस तार कट करून घेतलेली आहे, बघू शकता. आता यामधून आपल्याला काय करायचं आहे, स्टार्टिंगला हा जो ग्रीन स्टोन आहे आपण हा तारेतून पास करून घेणार आहोत. इथे आणि आपल्याला ग्रीन स्टोनचे इथे आपल्याला लूप तयार करायचा आहे. तर आपण चला लूप तयार करून घेऊया. अशा पद्धतीत आपण इथे छोटंसं असं नॉर्मली लूप तयार करून घेणार आहोत वरच्या साईडनी, अशा पद्धतीत. आणि ह्याला आपण आता असं करून टर्न करून घेणार आहोत, जेणेकरून आपलं वरच्या साईडचं स्टोनचं इथे येणार बरोबर अशा पद्धतीने, बघू शकता. ओके. त्यानंतर आता आपण इथे हा जो रेड स्टोन आहे हा ऊन घेणार आहोत. रेड स्टोनच्या नंतर आता आपण इथे हे जे बॉलचा एडी स्टोन आहे तो ऊन घेणार आहोत अशा पद्धतीने, बघू शकता. आता याला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण टर्न देणार आहोत याला नथीला. आता आपण स्टोनला प्रॉपर पॅक करून घेणार आहोत बेस तारवर. तर मी इथे गेज वायर घेतलेली आहे आणि आता आपण काय करणार आहोत, स्टोन मधून तार प्रॉपरली एकदा पॅक करून घेणार आहोत सगळे स्टोन. तर आता अगोदर स्टार्टिंगला आपण ग्रीन स्टोन पॅक करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण इथे स्प्रिंग करून घेतलेला आहे लास्टला. आणि इथे आपल्याला आता हे जे घुंगरं आहेत ते ओवून घ्यायचे आहेत. मी इथे साधारणतः 3 ते 4 घुंगरं ओवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने, बघू शकता. अशा पद्धतीने. आणि इथे मी या रेड स्टोनच्या अगोदर ते साईडला आपल्याला पॅक करायचे आहे. तर आता आपण काय करणार आहोत, इथे मी पुन्हा स्टोन मधनं तार पास करून व्यवस्थित घुंगरं पॅक करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण इथे घुंगरं पॅक करून घेतलेले आहेत. आता आपण रेड स्टोन इथे पॅक करून घेणार आहोत सेकंडला, बघू शकता. तर मी रेड स्टोन पॅक करून घेत आहे. तर अशा प्रकारे इथे आपण आता रेड स्टोन देखील पॅक करून घेतलेला आहे, बघू शकता. त्यानंतर आता हा जो एडीचा बॉल आहे तो देखील आता आपण इथे पॅक करून घेणार आहोत.
अशा पद्धतीने बघू शकता. त्यानंतर आता इथे एंडिंगला आपण 2 घुंगरं ओवून घेणार आहोत आणि ते देखील इथे पॅक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. आणि शेवट जी आपली गेस तार आहे ती मी कट करून टाकलेली आहे आणि बेस तारेचा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि आता मी इथे पुन्हा एंडिंगला लूप बनवून घेणार आहे. बघू शकता. अशा पद्धतीने. तर अशा प्रकारे हा नथीचा फायनल लुक आपला रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला हे नथीची डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आणखीन अशा नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.